माजी विद्यार्थी संघटना सावरगाव यांच्या संकल्पनेतून दिनांक 20 जुलै ते 21 जुलै रोजी तीर्थक्षेत्र सावरगाव बस्ती येथील श्री क्षेत्र सावरेश्वर ते भीमाशंकर पायी वारीचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार दिनांक 20 जुलै रोजी श्री क्षेत्र सावरेश्वर मंदिर येथून सकाळी 6 वाजता आरती करून वारी सोहळ्याचे प्रस्थान झाले। प्रस्थान समय सावरगावचे पोलीस पाटील रुपेश जाधव, रामकृष्ण भागवत यांनी वारी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या। नंतर वारी सोहळा एकनाथवाडी मार्गे गिरोली घोडेगाव येथून प्राचीन हरेश्वर मंदिर पोहोचला। दर्शनानंतर सर्व भाविकांना नाश्ता देण्यात आला आणि छोटा विसावा घेऊन पुढे पायी वारी मार्गस्थ झाली। वारी सोहळा पुढे जात असताना पिंपळगाव घोडे येथील शारदा मंदिरात दर्शन घेऊन पुढे शिनोली मार्गे निसर्गरम्य डिंबा गावी सोहळ्याचा पहिला मुक्काम झाला। दुसऱ्या दिवशी शिवभक्तांना महादेवाच्या दर्शनाची आस लागलेली असल्याने पायवारी भीमाशंकरकडे प्रस्थान झाली। डिंबेधरम परिसरात पावसाचा जोर होता, तसेच अनवाणी पायांनी घाटमाता रस्ता सुमारे 70 किलोमीटर अंतर पार करत ही पायवारी अखेर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पोहोचली। भीमाशंकर येथे संस्थांच्या वतीने वारी सोहळ्यातील शिवभक्तांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। भगवान भोलेनाथाच्या दर्शनाने, भजनाने, नामघोषाने भाविकांचा थकवा दूर झाला व नवचेतना अंतकरणामध्ये निर्माण झाली। या संपूर्ण दिंडी सोहळ्याचे नियोजन अनंता राजगुरू, कल्पेश ढमढेरे, सुरेश भागवत, सचिन जुंद्रे यांनी उत्तमरित्या केले। वारी सोहळ्यात सहभागी सदस्य श्री शंकरराव कचरे यांनी आरोग्यासाठी पायवारी किती महत्त्वाची आहे याचे मार्गदर्शन केले। नवनाथ शिंदे, नवनाथ डोके, विनोद बाळसराफ, संतोष बाळसराफ, प्रज्वल जाधव, चैतन्य कोरडे, सत्यवान केवळ इत्यादींनी सहभाग घेऊन स्वस्थ रहा, मस्त रहा असा संदेश देत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले। आज सावरेश्वराच्या कृपेने आम्ही सावरगावचे काही मंडळी सावरगाव ते भीमाशंकर असा 60 किलोमीटरची पायी वारी करत आहोत। या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही सकाळी सावरगाव येथून प्रस्थान करीत आहे। 60 किलोमीटरचा प्रवास हा 2 टप्प्यात होणार आहे। आज डिंबा येथे मुक्कामी असून दुसऱ्या दिवशी भीमाशंकर येथे शंकरजीचं दर्शन होऊन आम्ही परत येणार आहोत। धन्यवाद। सावरेश्वर मंदिर सावरगाव ते भीमाशंकर असा पायी प्रवास, पायी वारी सावरगावचे माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आज त्याचा शुभारंभ होत आहे भोलेनाथाच्या कृपेने। आणि आजकाल जे मोबाईल आणि व्यस्त दिनक्रमामुळे जे शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे, त्याच्यासाठी एक ऊर्जा प्रेरणा मिळावी म्हणून जुन्नर तालुक्याचे फिटनेस आयडॉल आमचे आदर्श शंकरमामा कचरे आणि अनंत राजगुरू यांच्या प्रेरणेने आम्ही या वारीचं आयोजन केलेलं आहे आणि हा समुदाय मोठ्या उत्साहाने जमलेला आहे। तर भोलेनाथाच्या कृपेने आम्ही भीमाशंकरापर्यंत हे दर्शन घेणार आहोत। धन्यवाद। माजी विद्यार्थी संघटना व ग्रामस्थ मंडळी सावरगाव यांच्या संयुक्त पद्धतीने ही पायी वारी वर्ष पहिले या वर्षापासून आज सुरुवात होत आहे। खरं तर मगाशी सांगितलं का या पायीवारीचा मेन उद्देश एक आरोग्य आणि धार्मिकता या दोन्हींची सांगड घालून माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून हा प्रकल्प या वर्षीपासून आपण आज राबवत आहोत। खरं तर अतिशय सुंदर असा उपक्रम मी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं या पायीवारीला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि भीमाशंकराकडे प्रार्थना करतो की ही पायीवारी यशस्वी होऊन दरवर्षीच अशी प्रेरणा आमच्या ग्रामस्थांना आणि माजी विद्यार्थ्यांना देऊ अशी भीमाशंकराकडे प्रार्थना करतो। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।